एका युगाचा प्रारंभ करणारा क्षण, जेव्हा शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची ज्योत एकत्र घेऊन एका महान राजाचा उदय झाला क्षण. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा इतिहास, ज्याने मराठा साम्राज्याला एक नवीन ओळख दिली. 6 जून 1674 रोजी रायरी किल्ल्यावर झालेला हा सोहळा केवळ एक राज्याभिषेक नव्हता, तर स्वराज्याच्या स्वप्नांचा साकार झालेला उत्सव होता. आणि म्हणूनच शिवरायांचा स्वराज्याचा संकल्प आणि राज्याभिषेक करून घेण्याचा एक विकल्प त्यांच्या समोर उभा ठाकला होता. शिवरायांचे, शिवाजी महाराजांचे हे स्वप्न लहानपणापासून स्पष्ट होते नव्हते भग्न. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी म्हणायचे, काय म्हणायचे? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, मातोश्रींची इच्छा आहे. ज्यांचे वडील शहाजी राजे आणि माता राष्ट्रमाता जिजाई, त्यांनी त्यांच्या मनावर स्वतंत्र राज्याची कल्पना रुजवली. 1940 पासून शिवरायांनी प्रतिचंद्र रेखेवर हा शिक्का वापरायला सुरुवात केली. विजापूर आणि मोगलांची सतत 25 वर्षे टक्कर त्यांनी दिली आणि जव्हार, रामनगर पासून कारवार पर्यंत आणि इकडे बागलान, पुणे, सातारा, कोल्हापूर पर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. महाराज औरंगजेबाच्या कैदीतून निसटले, सुटले कितीतरी वर्ष झाले, पण 1668 तो दिवस आणि त्या कैदीतून सुटले आणि राजांनी स्वतः पदवी धारण केली. राजा म्हणून ओळख निर्माण होणं गरजेचं होतं, पण केवळ बादशाहकडून मिळालेला किताब त्यांना पुरेसा नव्हता. स्वतंत्र हिंदू राज्याची घोषणा करणे, रयतेकडून योग्यतेनुसार कर वसूल करून घेणे आणि परदेशी सत्तांची बरोबरी करणे, त्यांच्याशी बरोबरीने व्यवहार करणे, त्यासोबतच मराठे सरदारांचा विरोध मोडून काढणे, यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. मित्रांनो, राज्याभिषेकाची आवश्यकता काय होती? बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. आणि त्या काळी मराठे सरदार राजा ही पदवी बादशहाकडून घेणार, पण कुणीही यथाविध राज्याभिषेक करून घेतला नव्हता. सर जदुनाथ सरकार यांनी लिहून ठेवलेले आहे, शिवरायांनी अफाट पराक्रम केले, प्रांत जिंकले, संपत्ती मिळविले, शूर फौज आणि लढाऊ जहाजे बांधले. पण अभिषिक्त म्हणजेच अगदी यथायोग्य राजा ही पदवी नसल्याने परराज्यांशी राजकीय संबंध ठेवताना अडचणी येत होत्या. औरंगजेब त्यांना लहानसा जमीनदार समजत होता, तर इकडे विजापूरचा आदिलशहा राजांना बंडखोर सरदाराचा पुत्र समजत होता. अशा परिस्थितीत स्वतंत्र हिंदू राज्याची घोषणा करणे आणि मराठ्यांचा स्वाभिमान जागविणे, यासाठी शिवाजीरायांनी 1674 मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला. आणि याला रयतेची, जनता जनार्दनाची लोकमान्यता होती आणि म्हणून हे करण्याची गरजही तेवढीच निश्चित झाली, निर्णयी झाली. आणि एक महत्त्वपूर्ण नियोजनाचा टप्पा म्हणजे राज्याभिषेकाचा सोहळा. परंतु राज्याभिषेकाचा मार्ग नव्हता सोपा. काही ब्राह्मणांनी भोसले कुळाला शूद्र होता ठरविला. काही मराठी सरदारही भोसल्यांना कमी लेखत होता, त्यावर मात करण्यास चिटणीस बाळाजी आवजी यांनी राजपुतान्यातून भोसले कुळाचा शिसोदे राजपुतांशी संबंध दाखवणारा वंशवृक्ष आणला. बघा, अडचणी कशा असतात आणि कशा येतात, पण तेवढ्याच धिटाईनं, धैर्यानं, साहसानं, मुत्सदीनं त्या पळवून सुद्धा लावाव्या लागतात. आणि तसेच लोक शिवरायांनी अगदी सुरुवातीपासून आपल्या सोबत ठेवले होते, कारण रयतेचा राजा हा रयतेला सोबत घेऊन चालणारच असेल ना. आणि मग
काशीहून विद्वान पंडित गागा भट्ट यांना रायगडावर आमंत्रित करण्यात आले आणि गागा भट्टांनी शिवरायांचा हिंदू धर्माशी असलेला अभिमान आणि स्वाभिमान पराक्रम पाहून या राज्याभिषेकाला अगदी मनपूर्वक सहर्ष पाठिंबा दिला आणि स्वतः उद्धर्व्यू असा हा विधी पार पाडून दिला. मित्रांनो, रायगडावरील हा भव्य सोहळा 6 जून 1674 रोजी किल्ल्यावर उत्सवाच्या रंगात नाहून निघाला. 32 मन सोन्याचे भव्य सिंहासन, त्यावर जडिले नवरत्न, मोत्यांची झालर आणि रत्न जडित 8 खांबांनी सजवले सिंहासन. राजवाड्याची सजावट मखमल, किनखाप आणि वैदिक चिन्हांनी सुशोभित केली. केळीचे पानं, आंब्याच्या टाळ्यांनी प्रवेशद्वार सजले आणि महाद्वारावर 2 घोडे हत्ती शोभत होते. शहनाई, नगारे आणि सोफांच्या सलामींनी वातावरण दुमदुमले आणि राज्याभिषेकाच्या या सुवर्ण क्षणाला विधीला सुरुवात झाली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 हा मुहूर्त गागाभट्टांनी निश्चित केला आणि समारंभाच्या आदल्या दिवशी शिवरायांनी उपवास आणि ध्यानधारणा केली. सकाळी अभ्यंग स्नान करून त्यांनी मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊचे दर्शन घेतले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि वृद्धांचे आशीर्वाद घेऊन विविध विधींच्या माध्यमातून शिवरायांनी केशरी पोशाख परिधान केला. सोन्याची नक्षी, मोत्याचा मुकुट आणि रत्नजडित दागिने परिधान केले आणि त्यांच्या पत्नी सोयराबाईंनी त्यांच्या सोबत एकेंद्रीकरण शांत विधी पार पाडला. अष्टप्रधान मंडळाने नद्यांचे पवित्र जल आणले, तर उपाध्यायांनी वेद मंत्रांचा घोष केला आणि 16 सुहासिनींनी पंचारती ओवाळली. मित्रांनो, गागा भट्टांनी किनखापाचे राजछत्र शिवरायांच्या मस्तकावर धरले आणि श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज जय हो असा जयघोष राजगडावर दुमदुमला, घुमला आणि एकत्रित झाला. या क्षणाने हिंदवी स्वराज्याचा जन्म झाला. शिवरायांनी फारसी पदव्या रद्द करून पेशवे, अमात्य, सचिव अशा संस्कृत नावे ठेवली आणि राज्य व्यवहार कोश तयार करून फारसी शब्दांना बंदी आणली. नवीन स्वराज्याचा युगप्रवर्तक सुवर्ण क्षण यावेळी जनतेनं, रयतेनं, मायबाप, जनता जनार्दनानं अनुभवला. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी स्वतंत्र शिवराई होऊन नाणे आणि स्वतंत्र कालगणना सुरू केली. त्यामुळे मराठ्यांचे सार्वभौमत्व जगाला दिसले. राजगडावर टाकसाळ बांधून तांबे आणि सोन्याची नाणी तयार केली. कर्ण कौस्तुभ नावाचा नवीन करण ग्रंथ कृष्ण ज्योतिषीने तयार केला आणि या सर्व गोष्टींनी शिवरायांनी स्वराज्याला सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम केले. एवढेच नव्हे तर परदेशी सत्तांचा खेद करण्यासाठी शिवाजी राजांच्या या राज्याभिषेकाची बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचली, तेव्हा तो तख्तावरून उतरला आणि 2 दिवस अन्न पाणी न घेता राहिला. त्याने खेदाने म्हटले, खुदाने मराठ्यांना तख्त दिले, आता हद्द झाली. विजापूर, गोलकोंडा, रूम, इराण येथील सत्ताधीशांनीही या घटनेने अस्वस्थता त्यांच्यामध्ये निर्माण झाली. ऑक्सिडेन, नारायण शेनवी आणि डच व्यापारी अब्राहम लिफेबर यांनी या सोहळ्याचे वर्णन लिहून ठेवले. ते आजही इतिहासात जतन आहे. मग राजगडावर मिरवणूक निघाली. राज्याभिषेकानंतर शिवराय घोड्यावर बसून जगदीश्वर मंदिरात गेले. तिथून हत्तीवर मिरवणूक काढत गडावरून फिरले. लोकांनी क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज असा जयघोष केला आणि क्षण कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा सुवर्ण अभिमानाचा होता. तब्बल 356 वर्षांनी महाराष्ट्रात हिंदू राज्याचा, हिंदू सम्राटाचा, हिंदू महाराजाचा राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मराठ्यांच्या आणि स्वाभिमानाचा, आपल्या, तुमच्या, आमच्या प्रत्येकाच्या अभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रतिकात्मक विजय होता. मित्रांनो, 1318 मध्ये देवगिरीचे स्वतंत्र राज्य कोसळल्यानंतर तब्बल 356 वर्षांनी महाराष्ट्रात हिंदू राजाने राज्याभिषेक करून घेतला होता आणि या घटनेने मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि स्वराज्याचा पाया भक्कम झाला. शिवरायांनी केवळ स्वतंत्र राज्य स्थापन केले नाही, तर मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाला नवा आयाम दिला. मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग 1 शिवकाल 1630 ते 1707 हा इतिहास जो इतिहासकारांनी, विचारवंतांनी, थोर समाजसेवकांनी अनुभवला
लिहून ठेवला, जतन केला, त्या रेकॉर्डच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा छोटासा एक प्रयत्न आहे. काही चूकभूल झाल्यास नक्कीच क्षमस्व. आणि असा हा माझा राजा सिंहासनारूढ झाला. अश्वरूढावरून सिंहासनारूढ होणं म्हणजे कर्तृत्व, कर्तव्य आणि कर्तबगारीची एक मोठी ऐतिहासिक सीमा ओलांडणं असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच या स्वराज्य संस्थापक जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक प्रसंगी या सोहळ्याच्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी आशिष हाडके हे वक्तव्य तुमच्यापर्यंत संकलन आणि संपादनाच्या आदर्शावर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया पुन्हा नवीन एक ऐतिहासिक असाच पाठ घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.